नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म जो 2 वर्षाचा डिप्लोमा आहे त्याला प्रवेश घेत असतील तर या ठिकाणी डिप्लोमाच्या ॲडमिशन प्रोसेस संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट आहे. पहिलं महत्त्वाचं अपडेट आहे, अद्याप तरी यांनी या ठिकाणी मुदतवाढ दिलेली नाही आहे. त्यामुळं रजिस्ट्रेशनसाठी जी लास्ट डेट होती रजिस्ट्रेशन आणि फॉर्म कन्फर्मेशन हे 6 ऑक्टोबर 2024 म्हणजे कालपर्यंतच तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि फॉर्म व्हेरिफिकेशन शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता या ठिकाणी तुमची जी तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो, तर ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती तुमची येणार आहे या ठिकाणी 8 ऑक्टोबर 2024 रोजी. 8 ऑक्टोबर 2024 रोजी तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी येईल. त्यानंतर 9 ऑक्टोबरपासून ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या फॉर्ममध्ये नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रीव्हियन्स पिरियड राहील. आणि त्या ठिकाणी 11 तारखेला जी काही तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ती फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी 11 ऑक्टोबर 2024 रोजी येणार आहे. अर्थात आता फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्याला पाहता येईल की कॅपराऊंडचं शेड्यूल आहे ते कशा पद्धतीनं येतं. त्यामुळं आशा आहे की जेव्हा फायनल मेरिट लिस्ट येईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कॅपराऊंड सुरू होतील. आपल्याला आता फक्त फायनल मेरिट लिस्ट यायची वाट पाहायची आहे. जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवेलच. यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की बी फार्मची प्रवेश प्रक्रियेची प्रोसेस आहे, कॅपराऊंड हे सुरू झालेले आहेत आणि बऱ्याचदा तुम्ही कमेंट केलेली होती की डिप्लोमाचं काही ना काही अपडेट द्या. तर या ठिकाणी आता डिप्लोमाची पुन्हा मुदतवाढ होणार नाही अशी आशा आहे आणि प्रवेश प्रक्रिया पुढच्या टप्प्यात जाणार आहे. सध्या तुम्ही काय करायचं आहे, फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली की त्यामध्ये नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी किंवा इतर काही चुका झाल्यात का पहा. तुमचे जर काही डॉक्युमेंट यापूर्वी कुठली रिसिप्ट अपलोड केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी इथं काही चुका आढळल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रीव्हियन्स पिरियड राहील. त्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो 9 आणि 10 तारखेच्या दरम्यान करता येणार आहे आणि 11 तारखेला थेट फायनल मेरिट लिस्ट येईल. फायनल मेरिट लिस्ट फक्त चेक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवसापासून कॅपराऊंड सुरू होतील. पाहूया आपण जे काही कॅपराऊंडचं शेड्यूल येईल, काही महत्त्वाचं अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जे कोणी डिप्लोमाला ॲडमिशन घेणार आहे ते डी फार्मला त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.